मला बऱ्याचदा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमधला एक प्रश्न की कॅनडामध्ये लाईट जाते का? इथे इन्व्हर्टर असतो का? तर कॅनडामध्ये अपार्टमेंट तुमच्या सोसायटी असेल किंवा जर तुमचं बैठं घर असेल तर त्या सोसायटीच्या आवारामध्ये युटिलिटी बॉक्स असतात आणि त्या युटिलिटी बॉक्समध्ये ट्रान्सफॉर्मर असतो आणि तो अतिशय व्यवस्थित आतमध्ये पॅक केलेला असतो. त्याला वरून छान कवर असतं आणि ह्याच्या आतमध्ये ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे ह्याच्यावरती उन्हाचा, पावसाचा आणि थंडीचा म्हणजे इथे एवढा स्नो पडतो त्याचा काहीही परिणाम होत नाही. मी आपल्या विंटरच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे बर्फ किती प्रमाणात होतो हे दाखवलेलं आहे आणि लिटरली त्या युटिलिटी बॉक्सच्या साईडला सुद्धा स्नो जमा करतात. त्यामुळे एवढा स्नो होऊनही त्याच्यावरती अजिबात परिणाम होत नाही. मी आता मागचं 8 वर्ष झाले कॅनडामध्ये राहते आणि त्याच्या आधीचे 6 वर्ष मी अमेरिकेत होते. अमेरिकेतही ही सिस्टीम आहे की त्याला एक छान युटिलिटी बॉक्स असतो, ट्रान्सफॉर्मरला छान कवर असतं आणि ट्रान्सफॉर्मर त्याच्या आतमध्ये असतो. त्यामुळे ह्या सगळ्या सीझनचा त्याच्यावरती अजिबात परिणाम होत नाही. आता मागच्या 1 वर्षामध्ये आमच्या इथे तर अजिबात लाईट गेलेल्या नाही आहेत आणि लाईट जात नाही त्यामुळे इथे इन्व्हर्टर असण्याचा प्रश्नच येत नाही. पण तरी काही एक्स्ट्रीम कंडिशन्सला म्हणजे खूप मोठं वादळ येणार असेल आणि त्या टाईमला जर लाईट जाणार असतील किंवा काही एरियामध्ये पूर येतो, त्यावेळेस ते आधीच अनाउन्समेंट करतात आणि आपल्याला काय काय गोष्टीची आवश्यकता लागणार आहे हे सगळं गव्हर्मेंट इथे आधीच अनाउन्समेंट करून सांगतं. त्यामुळे एक्स्ट्राचं जसं हीटर आहे, थंडीमध्ये जे एक्स्ट्रा हीटर लागतात, जर लाईट नसेल तर तुम्ही ते आधीच चार्ज करून तुम्ही ठेवा. असे सगळं इन्फॉर्मेशन ही आपल्याला आधीच मिळते. त्यामुळे लोकं त्या पद्धतीने तयारीत असतात. तर आता सांगा, तुमच्या भागात लाईट जातात का आणि किती वेळा जातात? आणि कॅनडाबद्दलच्या अशा भन्नाट आणि इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. बाय बाय.